घेतलं ना टिफिन? बटाटा चपाती पण करून ठेवली आहे, नाश्ता करून घ्या. इकडे बरं आपण बघूया मोबाईलमध्ये हे काय आले उजेडाला, इकडच्या साईडला हो. तर आहे ना, तुम्ही बघू शकताय हे परीला काय आले, मला काय समजा नाही. तिच्या पूर्ण अंगाला आहे ना हे असे फोड आलेले आहेत आणि हे वेगळंच दिसते काहीतरी. इन्फेक्शन तर नाही वाटत, हे काढण्या टाईप वाटते मला. इथं पण आलंय, बघू इकडं परी, इथं पण आले, इथं पण कानामागं आले, परत इकडं केसात पण आले, पूर्ण अंगाला आलंय. काय आहे ना मला नक्की सांगा हे तुम्ही मला ना, हे काय असेल ना. हा दिसतोय का फोड तुम्हाला, स्पष्ट दिसतंय का नाही माहित नाही. हे वालं इथं छोटे आलं तो कपाळाला पण यायला लागले छोटे छोटे पुरळ आणि पाणी आहे त्याच्यामध्ये पस असल्यासारखं. तर ते काय असू शकतं, करण्याचा प्रकार आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तर काहीच समजत नाही आहे. आपण आईला पण विचारू नक्की हे काय. शाळेतून आले ना व्हिडिओ कॉल करू मग. आता घे डबा ठेव आणि नाश्ता करून घे. आज माझी फर्स्ट एक्झाम इंग्लिशची. ओके, बाय. अभ्यास झाला का सगळा? चला वेण्या घालायच्यात, आवरून घ्या. चला आता परीच आवरून देते. परी गेली स्कूलला आणि त्याच्यानंतर मग मी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. आज बनवले होते नागपुरी स्टाईल तरी पोहे आणि इतके छान झाले होते ना, तर म्हटलं त्याचं शूट करावं आणि तुम्हाला पण दाखवावं. खूप छान झाले होते. हॅलो, तर सकाळी मी शूट केलं परी स्कूलला जायच्या टायमाला आणि त्याच्यानंतर दिवसभर काही शूटच केलं नाही. डायरेक्ट आता संध्याकाळी शूट करते. जरा मला थोडीशी कणकणी पण आली आहे आणि खोकला खूप येतोय, घसा बी दुखतोय. काय आज वातावरणात बदल झालाय की काय माहित नाही. बहुतेक मला वाटते ना मी दुपारी दही खाल्ले, त्या दह्यामुळेच मला असं जाणवते आणि दाढ पण माझी खूप दुखती, त्यामुळे जास्तच कणकणी आली. पण स्वयंपाक करणं तर भागच आहे. तर आज करणार आहे मी भेंडीची भाजी आणि भेंडीची भाजी मी कशी करते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. चला आता भेंडीची भाजी कशी करते दाखवते तुम्हाला. तर आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी भेंडी मी स्वच्छ अगोदर धुवून घेतली, त्यानंतर पुसून घेतली आणि नंतर मग मी कापून घेतली आहे. तिला छोटी छोटी कापून घेतली अशी. तुम्ही हवं तर उभी सुद्धा कापून घेऊ शकता, एका भेंडीचे 2 काप करू शकता, ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा कापू शकता, पण मी छोट्या साईजमध्ये कापून घेतली आहे. चला आता भेंडी कशी करते दाखवते. पहिल्यांदा तर कढई ठेवली तापायला, त्यामध्ये आपल्याला हवंय तेवढे तेल टाकून घ्यायचं, जास्त पण नाही टाकायचं. तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा जिरी टाकली आहे. जिरी चांगली फुटून देते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे, इथे मिरची आणि लसूण बारीक केलाय, तर तो मी आता तेलामध्ये टाकून घेते. मिरची आणि लसूण छान असं तेलामध्ये आता मी फ्राय करून घेते. जोपर्यंत मिरचीचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर आता 1 टोमॅटो मी बारीक चिरलाय, तो पण टाकते मी तेलामध्ये. तो पण मिरचीत असं फ्राय करून घेते. हा पण 1 मिनिट चांगला आपल्याला फ्राय करायचा आहे. टोमॅटो परतून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा हळद घातली. तर आता हळद चांगली परतून झाल्यानंतर आता ही कापलेली भेंडी सगळी तेलामध्ये टाकते आणि ही सुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची आपल्याला. आता ह्याच्यातच आपल्याला लिंबू पण घालायचे. टोमॅटो सुद्धा घातले आपण, पण लिंबाच्या 4 फोडी घातल्या छोट्या छोट्या, कारण ना भेंडी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की भेंडीमध्ये लिंबू टाकून बघा, खरंच खूप भारी लागते. भेंडी चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मीठ घातले मी. पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे पण चांगलं. आणि आता मी ह्याच्यावरती बारीक गॅस करून आहे ना झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे बारीक गॅसवरती भेंडी छान शिजेल. भेंडी छान अशी परतून झाली आता, म्हणजे भेंडी शिजली आहे. आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा राहिला होता, तर आता वरून शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकून घेते आणि हे परत एकत्र करून मग आपली भेंडी तयार झाली. तर
तर भेंडीचा असा काहीतरी फायनल लुक दिसतोय. झालेली आहे भेंडी तयार आपली. छानपैकी आता जेवण करून घेतो आम्ही. तर आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ शूट केला. सकाळी सकाळी खूप छान असं सूर्यदेवाचं दर्शन झालं होतं. त्याच्यानंतर मग ही गॅलरीमध्ये ना चिमणी रोजच येत असते. कारण मी काय करते, जे मंदिरामधलं आपलं कलशाच्या खाली मी तांदूळ ठेवते ना, तर ते तांदूळ मी चेंज करत राहते ना पौर्णिमा अमावस्याला. तर ते मी काल असं टाकलं होतं, तिथं ठेवलं होतं, कारण चिमण्या येऊन खाऊन जातात त्याच्यामुळे. तर हिला माहीत झाले तांदूळ तिथे असते, त्यामुळे ती येते. आणि ही वेगळी रेग्युलर सारखी चिमणी वाटतच नव्हती. दुपारच्या वेळेला सगळं आवरून आम्ही निघालो होतो बाहेर. हाय हाय हाय. आपण कुठे चाललोय? कुठे चाललोय? मला तर नाही माहिती. दुपारच्या वेळेला आम्ही निघालो होतो बाहेर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर मी आले होते झुडिओमध्ये, कारण मला थोडीशी शॉपिंग करायची होती. आणि झुडिओमध्ये कसं सेल झुडिओमध्ये एंट्री केल्या केल्या परीला ह्या मिररमध्ये ना सेल्फी काढायला खूप आवडतं. तर मला म्हटली मम्मी आपण सेल्फी काढूया. तर आम्ही दोघींनी सेल्फी पण काढला. खूप छान वाटत होतं. किती छान आहे तो ड्रेस. दाखव एक मिनिट. हो. तुला आवडला? इकडे बघ. इकडे बघ मम्मी. बेस्ट ऑफ लक. भरपूर दिवसापासून मला ना लिपस्टिक घ्यायची होती, पण ऑनलाईन घ्यायचं म्हटलं ना की त्याचे शेड कळत नाही. आणि आपण मागवतो एक आणि येते एक. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आपण एखाद्या स्टोअरमध्ये जाऊन किंवा मग झुडिओ किंवा मग लिपस्टिकच्या स्टोअरमध्ये जाऊन आपण लिपस्टिक परचेस करायची, म्हणजे शेड पण कळतो. तर आता हा शेड 01 होता, मोचा पॉप. तर हा घेतला आहे मी आता झुडिओमधून. आणि बाकीचे पण थोडीफार काही असेल ती शॉपिंग केलेली आहे मी. आणि थोडंफार तुम्हाला पण दाखवलेलं आहे झुडिओ. इथं सँडलचं कलेक्शन इतकं छान होतं ना, वेगवेगळे चप्पल्स, सँडल्स आणि मस्त होते. त्याच्यामुळे मग थोडंफार मी शूट घेतलं. मला यातले 1-2 आवडले बरं का, खूप छान होते, म्हणजे तसे सगळेच छान होते. पण सध्या माझ्याकडे आहे 2-3 जोड, त्याच्यामुळे म्हटलं नको चपलांमध्ये जास्त इन्व्हेस्ट करायची नाही. चला आता खाली थोडीफार शॉपिंग करून आम्ही वरच्या मजल्यावर आलोय. बघूया वरती काय काय आहे. वरच्या सेक्शनला सगळं लहान मुलांचं आणि जेंट्स लोकांचं होतं, त्याच्यामुळे तिथं थोडीफार शॉपिंग केली. आणि मग आम्ही जवळच एक नर्सरी होती आणि मग मला तुळस पण घ्यायची होती आणि बाकीच्या गोष्टी पण घ्यायच्या होत्या. म्हटलं 2-3 झाडं घ्यावी आणि माठ पण बघायचं होतं, त्याच्यामुळे थांबलो. सगळंच एकाच ठिकाणी होतं. घेतलं तर आम्ही काहीच नाही, कारण इतकं महाग होतं काय सांगायचं तुम्हाला. एवढं महाग ना, म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच किमती सांगत होते. म्हणून मग मी फक्त शूट केलं थोडंफार, कारण छान वाटलं. झाडं म्हटलं की मला खूप आवडतात. आणि माझ्या कुंडीमधली झाडंसुद्धा खराब झालेली आहेत आणि बाहेरच्या कुंडीमध्ये तर 2-3 कुंड्यांमध्ये झाडच नाही आहेत. म्हणून म्हटलं होतं घ्यावं, पण इतकी प्राईस सांगतायत ना, मग म्हटलं नको इथं घ्यायला. भरपूर प्रकारची व्हरायटी होती, प्रत्येक प्रकारची होती. म्हणजे नवीन नवीनच नावं होती. मी तर कधी ती नावं ऐकली पण नव्हती. इतकी नवीन झाडं होती, पण छान होती. इनडोअर प्लांट्स होते, आउटडोअर प्लांट्स होते. आणि प्लस आपल्याला ना वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या पण होत्या तिथे. त्याच्यामुळे मला त्यातली ना 1-2 कुंड्या आवडल्या होत्या. अशा एलिफंटच्या आकाराच्या होत्या, खूप छान होत्या. पण ती पण इतकी छोटीशी होती, तरी ती 70 रुपयाला सांगत होता. मी म्हटलं 40 रुपयाला दे म्हणून, तरीसुद्धा नाही दिली त्यांनी. मग म्हटलं नको घ्यायला. तर ही पण झाडं बघू शकता, खूप भारी होती, मला आवडलेली. गुलाब पण खूप सुंदर सुंदर होते. पण आहे ना, माझ्या गॅलरीत कसं जास्त ऊन येत नाही. वरती पत्रा टाकलेला आहे, त्याच्यामुळे जास्त ऊनच येत नाही. गवती चहासुद्धा होता, गवती चहा तर मला घ्यायचाच आहे. पण गॅलरीत ऊन आलं ना तर झाडंसुद्धा चांगली राहतात. म्हणून मग परत विचार केला की नको, आता सध्या तर नको घ्यायला.
बघूया नंतर म्हणून फक्त शूट केलं. आणि माठ पण छान छान होते त्याचेसुद्धा. बापरे काय भलतेच प्राईस सांगत होते. मग म्हटलं नकोच आपण घ्यायला. मी ना काहीच घेतलं नाही नर्सरीमधून, फक्त शूट केलं आणि घरी आलो आम्ही. झुडिओमध्ये थोडीफारच शॉपिंग केली. आणि कारण ना माझा बड्डे लवकरच येतोय आणि मी माझ्या बड्डेला आहे ना बाकी काही नाही जरी घेतले ना तरी पण मी माझ्या स्वतःसाठी मी स्वतः एखादा टॉप किंवा एखादा ड्रेस घेतच असते किंवा साडी तरी घेते. कारण आपण आपलं बड्डे सेलिब्रेट नाही करायचं तर कोण आत्ताच करणार. घरी आले आणि आता मस्तपैकी फ्रेश होते, कारण उन्हातून आलोय. इतका कंटाळा आलाय ना आता उन्हातून घरी आल्यानंतर. तर आता मी काय काय घेऊन आले, काय काय शॉपिंग केली आहे ना, तर मी तुम्हाला नंतर दाखवते आता. आणि पहिले फ्रेश होऊन काहीतरी खाते, कारण भूक खूप लागली. बाहेर काहीच खाल्लं नव्हतं आम्ही, डायरेक्ट आलो आम्ही. तर चला नंतर बोलते आता.